देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांचा मी आभारी आहे की त्यांनी महाराष्ट्र देशातील राष्ट्रीय पक्षापैकी भाजपाची पहिली महाराष्ट्रातली पहिली यादी आज दुसरं कुठल्याही राष्ट्रीय पक्षाची यादी ही अद्यापही डिक्लेअर झालेली नाही, अनाऊन्समेंट झालेली नाही. पण भाजपाने पहिली यादी ही भाजपाची आज जाहीर झालेली आहे. त्यामुळे महायुतीचं काम कुठल्याही निर्विघ्नपणे पार पडत आहे, कुठलेही वादविवाद नाहीत आणि तिन्ही पक्षाच्या समन्वयातून हे काम जलद गतीने होत आहे. याबद्दल आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते समाधानी आहोत, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर माझा जुना मतदारसंघ ज्यातून मी अनेक वेळा आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, तो माझा भोकर विधानसभा मतदारसंघ मी राज्यसभेवर गेल्यानंतर रिक्त झाला होता. त्या जागेसाठी ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण हिची त्या ठिकाणी पक्षाने शिक्कामोर्तब करून त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. हे याबद्दलही मी व्यक्तिशः पक्षश्रेष्ठींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की या उमेदवारीमधून निश्चितच एक चांगली राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगली सुरुवात ही श्रीजया निश्चित करेल. ज्या मतदारसंघाला शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व एकेकाळी मिळालं होतं, अनेक वर्ष या मतदारसंघात मी आमदार आणि नंतर खासदारसुद्धा या मतदारसंघातल्या चांगल्या लीडनी या मतदारसंघाने मला साथ दिलेली आहे. मला खात्री आहे की जनमताचा कौल हा निश्चितप्रमाणे श्रीजया हिच्या मागे ठामपणे राहील आणि तीसुद्धा चांगल्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून जाईल, अशा प्रकारचा आत्मविश्वास मला आहे. मला सेम निवेदन सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. मी आज आपल्या देशातले लाडके पंतप्रधान त्यांचा आभार मानते, नरेंद्र मोदीजींचा आभार मानते, अमित शहाजींचा आभार मानते, आपले जे.पी. नड्डाजींचा आभार मानते, आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आभार मानते आणि आपले चंद्रशेखर बावनकुळे यांचासुद्धा आभार मानते. पक्षाने आमच्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे त्यांचं पुरेपूर प्रयत्न करेल की आम्ही जे आमच्या परिवाराचं जो एक भोकर मतदारसंघ आहे, आमचे परिवारातले एक जे भोकर मतदारसंघातले लोक आहेत त्यांचे प्रामाणिकपणे आम्ही त्यांचे सगळे अडचणी दूर करूया आणि सेवेत इकडे हजर राहूया. येस, लोकसभेच्या संदर्भात आत्ताच एक 15 मिनिटापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आमच्या सर्वांची मतं ही जाणून घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये शिवप्रकाशजी आपले जे महाराष्ट्राचे प्रभारी ते होते, भूपेंद्रजी यादव जे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसंदर्भात ज्याच्यावर जिम्मेदारी तेही होते, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेजी आणि अन्य सहकारी त्या मीटिंगमध्ये होते. मी सुद्धा त्या मीटिंगमध्ये सामील झालो होतो. एक साधक बाधक चर्चा ही झालेली आहे. कदाचित अजून काही सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णयाला यावं लागेल असं एक चित्र आहे. परंतु उमेदवारी माझं नाव असायचा प्रश्नच नाही, कारण मी कुठल्याही उमेदवारी मागितलेली नाही आहे आणि मी राज्यसभेवर असल्यानंतर आणि माझी मुलगीच विधानसभेला असल्यानंतर मी लोकसभा लढवण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. कुणाचा पक्ष प्रवेश करून लोकसभेला तिकीट देणार आहेत का? मला तरी माहीत नाही. तुम्हाला काय नवीन बातमी असलं मला माहीत नाही, पण माझ्याकडे अशी कुठली बातमी नाही. देगलूर लोह्याचे उमेदवार जाहीर झाले नाही भाजपचे? नाही, असं आहे की आज 4 उमेदवार घोषित झालेले आहेत. आता अन्य जागांचा अद्याप निर्णय झाला नसावा म्हणून थांबलेला आहे. लोहा सुटणार आहे का भाजपला? मला इतकी माहीत नाही. अजून काही आमदार तुमच्यासोबत जे काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये येणार आहेत, जे आता सध्या काँग्रेसमध्ये आहेत? अर्ध स्वागत आहे. नाही, मी कोणालाही, कारण आमच्याकडे जेवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे उगाच कोणाला बोलवून त्याची अडचण होऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आलं तर स्वागत करू. पोटनिवडणुकीला जे मागच्या वेळेस खासदार होते प्रताप पाटील चिखलीकर तुल्यबळ उमेदवार आता असतील का? कारण बरेच गणित आता बदलणार आहेत त्या इलेक्शन आणि आता पोटनिवडणुकीमध्ये. तुम्हाला ते तुल्यबळ उमेदवार वाटतं?
नाही, प्रतापरावांच्याबद्दल लोकसभा मागच्या लोकसभेत उमेदवार होतेच. निकाल दुर्दैवाने आमच्या विरोधात लागला हे सत्य आहे. त्यामुळे आता पक्षाने निर्णय घ्यायचा आहे की उमेदवारीच्या बाबतीमध्ये प्रतापराव स्वतः इच्छुक आहेत असं वाटत नाही मला, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. जरांगे पाटील म्हणाले की काही जागा ती लढवणार आहे, तर त्या फॅक्टरचा कसा परिणाम पडणार आहे जिल्ह्यात आणि मराठवाड्यात? त्यांनी 2-4 पद्धतीने त्यांच्या विचाराची मांडणी केल्याचं मी ऐकतोय. मी काही पूर्ण प्रेस कॉन्फरन्स त्याची पाहिलेली नाही आहे, पण त्यांनी 2-4 पद्धतीने आपली मांडणी केली आहे की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली त्याचाही विषय त्यांनी मांडला. कोणाला निवडून द्यायचं आहे, कोणाला निवडून देऊ नये असंही त्या ठिकाणी मत प्रदर्शित झालेलं आहे. त्यामुळे असं ओव्हरऑल भूमिका ही आहे की मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलेलं आहे आणि जो निर्णय महाराष्ट्राचा हिताचा असावा असं मी कालच व्यक्त केलेलं आहे की त्यांचा निर्णय जो काही होईल तो महाराष्ट्राच्या हिताचा असावा असं माझं मत आहे. शेवटी भाजपने हरियाणामध्ये जी भूमिका घेतली की जे विद्यमान आमदार मंत्री यांना तिकीट दिलं नाही, तर महाराष्ट्रात मात्र सर्वांनाच तिकीट दिलं. स्ट्रॅटेजी प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी असते. जो निर्णय हरियाणात झाला तोच निर्णय महाराष्ट्रात असावा असं काही बंधनकारक नाही आहे. स्थानिक परिस्थिती आणि स्थानिक मतदारसंघाची जी काही राजकीय गणितं असतात त्याच्यावर बरंच अवलंबून असतं. भाजपने शिवसेनेच्या 5 जागेवर दावा केलेला आहे, आधी यादी जाहीर केलेली आहे. त्या शिवसेनेच्या 5 जागेवर सुद्धा भाजपने उमेदवारी घोषित केलेली आहे. असं आहे की दावा करणं हे काही चुकीचं आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची संख्या वाढली पाहिजे, वाटणं स्वाभाविक आहे. परंतु शेवटी ग्राउंड रियालिटी पाहावं लागते. पक्षाला बऱ्याचशा वेळेस काय वाटतं हा एक विषय असतो आणि ग्राउंड रियालिटी वेगळी असू शकते. त्यामुळे नांदेडमध्ये उमेदवारी देत असताना आम्हाला जे वाटतं हे आम्ही सांगितलं आहे की बुवा ज्या जागा भाजपला निवडून येण्यासारख्या आहेत त्या जागा भाजपने घेतल्या पाहिजेत आणि ज्या लोकसभेसाठी तुम्ही पण नाही म्हणतात, चिखलीकर पण नाही म्हणतात, मग नवीन प्रबळ चेहरा. उमेदवार कोण राहिले? प्रबळ म्हणजे तुम्ही भरपूर लोक आहेत, मागणारे खूप आहेत. कवळे गुरुजींचं एक नाव आहे ते. कवळे गुरुजींचं नाव आहे, कुंटूरकरांचे नाव अधूनमधून येत राहतं, नंतर संतू हंबर्डेंचं नाव येत राहतं, राम पाटलांचं नाव येत राहतं. तुमचं समर्थक कोणत्या नावाने? माझं समर्थन तुम्हाला सांगू शकत नाही, मी पक्ष श्रेष्ठीने सांगू शकतो. साहेब, एक सत्तेचा तुमच्याबरोबर दिल्लीला घेतले कोण? राजेश विमानात भरपूर लोक बसतात ना, विमान काय माझ्या एकट्या थोडे आहेत. हे पब्लिक सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये कोणी बसू शकतं. तुम्ही येऊ शकता. नाही, ते अंतापूरकर तुमच्यासोबत आले आणि लगेच मग प्रवेश आता झाला. कवळे त्या विमानात बसले की प्रवेश झाला नंतर. एकच फ्लाईट असल्यामुळे योगायोग झाला असेल पण तसं काही नाही पण तुम्ही आहे. भाषणांमध्ये नेहमी सांगता साहेब की गाडीमध्ये बसलेले कोण आहेत ते बघू नका, चालवणारा मी आहे. असं कोण मी कधी म्हणलो नाही, असं मी काहीच म्हणलो नाही. तुम्ही नवीन वाक्य घालता महापालिका आहात ते. माझ्या गाडी तोंडात. महापालिकेत गाडीत कोण बसले बघू नका, मी चालवतोय. ते महापालिकेपुरती विषय होता. आज मी राज्याचा प्रमुख नाही असतो तर तेही बोललो असतो, मी काही प्रॉब्लेम नव्हता. पण मी आज राज्य चालवत नाही. पक्षश्रेष्ठी वेगळ्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करत आहोत. त्यामुळे हा काय विषय महापालिकेचा नाही, हा राज्याचा विषय आहे. राज्याचे नेते आमचे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे आणि मोदी साहेब केंद्रात आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय जो असेल ते आमच्यावर बंधनकारक आहे. भोकर जो कॉन्स्टिट्यूएंसी है दलित मुस्लिम या मुस्लिम लीग डोमिनेटेड है, अब तक पूरा समाज आपको वोट नहीं देना, जाहिर सी बात है. वो कौन कहता है? दलित मुस्लिम में भी मेरे समर्थन देने वाले बहुत लोग हैं, ऐसा नहीं मैं समझता. फिर भी एक तरह से आपको चैलेंजिंग रहेगा. नहीं, मुझे ऐसा कोई लगता नहीं. मैं कभी भी कम्युनिटी बेसिस पे मैंने अपनी राजनीति मैंने कभी की नहीं है. मैंने काम सबके लिए किया है. जब मैं कांग्रेस में था मैं सबके लिए काम करता हूँ. आगे मैं बीजेपी में तब भी मैं काम डेवलपमेंट के काम के बारे में ऐसा कोई भेदभाव मेरे से नहीं है. और बहुत से लोग मेरे से व्यक्तिगत तौर पे जुड़े हुए हैं. कोई कास्ट और कम्युनिटी का मामला मेरे हद तक तो बिल्कुल नहीं आएगा और श्रीजा की हद तक तो बिल्कुल नहीं आएगा. श्रीजा ताई, 2 महिन्या अगोदरपासूनच तुम्ही काम सुरू केलेलं आहे. काय 2-3 महिने लोकसभेपासून आम्ही फिरतोय आणि आता 2 महिने फिरताना वातावरण असं एक सकारात्मकता दिसते सगळ्यांकडनं. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. विरोध असं इलेक्शन आहे तर कोण ना कोणतरी विरोधात उभं राहणार, पण त्याचं काळजी करायला आहेत. आणि मी प्रामाणिकपणे आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या सेवेत इकडे हजर आहे आणि त्यांचे सगळे अडीअडचणी दूर करायला इकडे हजर राहणार. जसं आमचं परिवार पारंपरिक प्रकाराने आणि प्रामाणिक प्रकाराने
एवढे 51 वर्ष झाले आपल्या लोकांची सेवा करत आलेले आहेत. तसंच मला खरंच माझ्या आईवडिलांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी चांगले संस्कार आम्हाला दिलेले आहेत आणि लोकांची सेवा करण्याची ही भावना जी आमच्या परिवारात आहे ते पुढे सुद्धा मला करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल आभार त्यांचे सुद्धा मानते मी. किती पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढताय, काय मनात भीती आहे, उत्साह आहे का? उत्साह पण आहे, भीती पण आहे, पण ती भीती अशी काळजीपूर्वक भीती नाही आहे, चांगली भीती आहे की नाही आपल्या लोकांचं ही एक जिम्मेदारी आमच्या शोल्डर्सवर ठेवलेली आहे आणि ती जिम्मेदारी प्रामाणिकपणे पार करायची आहे. एक लेगेसी आहे, त्या लेगेसीला पुढे घेऊन जाणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण नक्कीच मला विश्वास आहे की मी हे करू शकेन. काही टिप्स दिल्या की नाही वडिलांनी? वडिलांनी टिप्स खूप दिलेले आहेत. रोज चालू असतं. 24 तास. सर, एक प्रश्न असा होता अजून की विरोधक तुमचा चव्हाण द्वेष करतात का भाजप द्वेष करतात, विशेषतः भोकरमध्ये? नाही, मला तसं काही द्वेष करणारी मंडळी मी कुठे असो, मी काँग्रेसमध्ये असताना ते दुसऱ्या पक्षात होते, मी भाजपमध्ये आलो की ते दुसरीकडे गेले, त्यामुळे तसं काही मला फारसं काही त्यात वाटत नाही आणि मी फार त्याचं त्याकडे लक्षही देत नाही. हे तर ठीक आहे, आज नाही 50 वर्षापासून विरोध करणारी काही टिपिकल मंडळी आहेत, तर चालेल, तो राजकारणाचा भाग आहे. पण माझं म्हणणं मत एवढंच आहे, व्यक्तिगत द्वेष नसावा, व्यक्तिगत मतभेद नसावे, मनभेद नसावे. मतभेद होऊ शकतात, मनभेद असू नयेत असं माझी इच्छा आहे. पण ठीक आहे, राजकारणाचं आता जे पद्धत चाललेलं स्वरूप आहे ते इतरांवर चिखलफेक करून स्वतःचं महत्त्व वाढवण्यासारखा कार्यक्रम चालू आहे. मराठवाड्यातील काय परिस्थिती असणार? चांगली असेल ना, असं काही मराठवाड्यामध्ये भाजप हा चांगल्या ह्याच्यातून निवडून आलेला पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. बरेचसे चांगले निर्णय या वर्षभरामध्ये महायुती सरकारने घेतलेले आहेत. मला वाटतं त्याचा फायदा निवडणुकीत निश्चित मिळेल. आपण मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात 9 जागा ज्या होत्या त्या आघाडीच्या आपण आणल्या होत्या. होत्या. हो. आता भाजपाच्या किती जागा येतील, काय अपेक्षा आहे? तर जागा अजून पूर्ण जाहीर झालेल्या नाही, पण प्रॉपर जर नियोजन केलं आणि प्रयत्न केले तर भाजपाला आणि महायुतीला आपल्या जिल्ह्यात नांदेडमध्ये चांगलं यश मिळू शकतं असा माझा तरी अंदाज आहे. लोकांना शेवटी कसं आहे, लोकांना नेतृत्वावर कॉन्फिडन्स पाहिजे, लोकांना डेव्हलपमेंट तर पाहिजेच, पण नेतृत्वावर विश्वास पण पाहिजे आणि मला वाटतं तो विश्वास संपादन केलेला आहे. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश मिळेल असं माझं मत आहे. सर, एमआयएमचा पुन्हा नांदेड प्रवेश होत आहे. मी सांगतो ना, नांदेड एक प्रयोग भूमी झालेली आहे. दर निवडणुकीला हा प्रयोग होत असतो, यावेळेस ती होईल असं वाटते मला. बघूया त्याचं काय. आता ही काय नवीन गोष्ट नाही आहे नांदेडसाठी, ही काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक इलेक्शनमध्ये मताचं विभाजन हा कार्यक्रम ठरलेला असतो. एमआयएमचा भाजपालाच फायदा होईल. इम्तियाज जलील को लाने में आप भी उसमें इम्पोर्टेंट रोल अदा कर, ऐसी बातें हो रही है सोशल मुझे क्या करना है, मैं लोकसभा कैंडिडेट नहीं हूँ. पार्टी को फायदा पहुंचाने के लिए नहीं, ये सब गलत बातें हैं, ये सब अफवाहें उड़ाई जाती है, एक फॉल्स नैरेटिव सेट करने का प्रयास है और मेरे को ज़रूरत नहीं सब कर. मैंने मेरे वक्त भी नहीं किया कभी. मैं कर सकता था, अगर करना है तो मेरे चुनाव में क्यों नहीं किया. फिर मैंने लोकसभा के लिए मैं 2-4 महीने पहले खड़ा था, मैं कर सकता था, मैंने नहीं किया. वो सवाल ये है कि ऐसे तरीके से मैच फिक्सिंग करना, ये कभी हम लोग मेरिट पे लड़े हैं, कोशिश किए हैं, कभी कोई था कभी नहीं था. वो तो नांदेड़, जैसे मैं कहा ना, ये एक प्रयोग भूमि बन गई नांदेड़ में. कोई भी आता है, कुछ भी करता है, लोग भी दे देते वोट्स और फिर बाद में ये लगता है अपने वोट खराब हो गए. तो तब मैं समझता हूँ कि वोटर काफ़ी होशियार है, समझदार है और वोटर्स को ये पिछले कई सालों का अनुभव है कि हमारे डिवीजन ऑफ वोट में कितना नुकसान नांदेड़ ज़िले का हुआ है, ये उन्होंने महसूस किया है. और मुझे लगता है कि डिवीजन नहीं होगा, काम करने वाले व्यक्ति की छवि पर अवलंबन है, उसको वोट मिलेगा. सर, डीपी सावंत जी अभी भी कांग्रेस में है, आपके बहुत करीबी है, आपके संस्था में काम करते हैं. अगर बीजेपी इतनी अच्छी पार्टी है तो आप उनको कन्विंस क्यों नहीं कर पाए बीजेपी में लाने का? उनका व्यक्तिगत फैसला, स्ट्रैटेजी का हिस्सा है कि सब पार्टियों में अपने डीपी सावंत ने मेरे ये सब जितने आमदार कांग्रेस से चुन के, मैंने चुन के लाए थे उसको, ये बात बता रहा हूँ मैं. तो सवाल ये है कि मैंने किसी को, मैंने जब मैं बीजेपी ज्वाइन किया उसी दिन मेरा स्टेटमेंट आज भी मैं कायम हूँ उसको. मैंने किसी को इनवाइट बीजेपी ज्वाइन करने के लिए किसी को भी मैंने बुलाया नहीं, डीपी सावंत को भी बुलाया नहीं. उनका व्यक्तिगत फैसला है और संस्था का सचिव रहना, इसका कोई पार्टी से कभी कोई लेन देन नहीं है, उससे कोई संबंध नहीं है. संस्था अलग चीज़ है, पार्टी अलग इशू है. मराठवाड्यात तुमच्यावर काय काय जबाबदारी दिलेली आहे भाजपा? मला प्रचारात जबाबदारी निश्चित राहणारच आहे. सगळ्या मतदारसंघात प्रचार जिल्ह्यातही करू, मराठवाड्यातही करू
शासनाने घेतलेल्या निर्णयाचं सुद्धा त्याच्यामध्ये काय काय कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम झालंच आहे, पण ते अधिक प्रभावीपणे करावं लागेल. आणि महायुती कशी योग्य राहील हे कन्व्हिन्स आहेत लोक, पण अधिक ते प्रभावीपणे तो मुद्दा मांडणारच होतो आम्ही. शेवटी जागा जिंकायचीच आम्हाला. शेवटचा प्रश्न साहेब बदला आता. श्रीजयाच्या विजयाची किती 100% बोला. 100%. श्रीजयाच्या विजयाची बंजारा समाजाला आज एक नांदेड सिडकोच्या भागामध्ये एक मेळावा घेतला आणि भाजपला सरळ भाजपला अन्याय केला असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की कुठल्या व्यक्तीने कोणाला समाजाला विरोध हा विषय नसतो. समाजाला जाणीव आहे, त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो. ते इच्छुक उमेदवार होते, गव्हर्नर नॉमिनेशनमध्ये त्यांची इच्छा होती, ते घडलं नसेल. इथे बाबूसिंग महाराज हे त्याच्यापेक्षा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना भाजपने राज्यपाल नियुक्त म्हणून आमदार केलेलं आहे. त्यामुळे देवीदासवर कदाचित त्यांना वाटलं असेल की बाबा मला मिळालं पाहिजे होतं, परंतु बाबूसिंग महाराजांचा चॉईस हा चांगला चॉईस राहिलेला आहे आणि समाजामध्ये खूप आदराची भावना त्यांच्याबद्दल आहे. त्यामुळे त्याच्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की बाबा मला मिळणं आवश्यक होतं आणि त्यामुळे टीका केली असेल, पण समाजाचंच काही त्यांच्या विरोधात त्यांच्यामुळे विरोधात जाईल असं मला वाटत नाही.